हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. तर आजची जी व्हिडिओ आहे आपली आजचा लेक्चर नंबर 3 असणार आहे. तर आपण बघतोय लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. त्यात आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या आहेत. लिनियर इक्वेशन बघितलं, नंतर त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, नंतर इलिमिनेशन बघितली, इलिमिनेशनवरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, प्रॉब्लेम सेट 1.1 स्टार्ट केला होता आपण. तर आज आपण जे 2 क्वेश्चन राहिले होते एक्झरसाइजमधले ते डिस्कस करणार, ते सॉल्व करणार आहे. आणि मग त्याच्यानंतर पुढे ग्राफिकल मेथड टू सॉल्व द सोल्युशन टू फाइंड आउट द सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन ते बघणार आहे. तर सर्वात अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तर तुम्हाला माहितीच आहे, कोरोना ड्यू टू द कोविड-19 पॅन्डेमिक 25% सिलेबस जो आहे बोर्डाने रिड्यूस केला आहे. तर कमी केले गेलेल्या सिलेबस कोणते, म्हणजे कोणत्या चॅप्टरमधनं सिलेबस रिड्यूस केला गेला आहे त्या चॅप्टरची मी तुम्हाला नाव सांगतो. पहिलं जे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, दुसरे क्वाड्रॅटिक इक्वेशन, आणि तिसरं असणार आहे तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग. तर हे तीन चॅप्टर आहेत ज्याच्यातनं सिलेबस कमी झाला आहे. आणि मोस्ट ऑफ द सिलेबस हा फायनान्शियल प्लॅनिंगमधनं रिड्यूस केला गेला आहे. रिड्यूस केला गेला आहे. आणि बाकीचे जे चॅप्टर आहेत जे ॲज इट इज तुम्हाला सिलेबसला आहे त्यांची नाव सांगतो. अरिथमॅटिक प्रोग्रेशन, स्टॅटिस्टिक्स, आणि तुमचं जो उरलेलं चॅप्टर आहे प्रोबॅबिलिटी, हे ॲज इट इज असणार आहे. म्हणजे याच्यात काही सिलेबस याच्यातनं कमी झाला नाही आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आपण जे डिस्कस केलं होतं, आपण चॅप्टर नंबर 1 स्टार्ट केलं होतं, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आपण चॅप्टर नंबर 1 स्टार्ट केलं होतं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. तर त्याच्यात आपण सुरुवात केली होती. तर जे सिलेबसला आहे त्याच्यानुसार जी आपण ॲक्टिव्हिटी घेतली ती सिलेबसला आहे. आणि जे सॉल्व प्रॉब्लेम्समध्ये आपण डिस्कस केलं होतं, सॉल्व प्रॉब्लेम्समध्ये जो शेवटचा प्रॉब्लेम आपण डिस्कस केला होता पहिल्या व्हिडिओमध्ये जो शेवटचा प्रॉब्लेम आपण डिस्कस केला होता, जे की याच टाईपमध्ये क्वेश्चन होता. तो व्हॅरिएबल्स एक्स आणि वायचे व्हॅरिएबल इंटरचेंज व्हायचे, ह्याच टाईपमध्ये तो क्वेश्चन होता. तर तो आपण क्वेश्चन पहिल्या व्हिडिओमध्ये डिस्कस केला आहे. तो क्वेश्चन सिलेबसला आहे. आणि बाकीचं काल आपण जे घेतलेले एक्झरसाइजमधले प्रॉब्लेम ते जवळपास नाहीच आहे सिलेबसला. तर ते एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि मोस्ट ऑफ द आपला जो फोकस असणार आहे हा 75% जो सिलेबस बोर्डाने दिला आहे त्याच्यावरच असणार आहे. कारण की ॲज अवर चॅनल नेम इज स्टार्ट स्मार्ट, जे काही करणार आहे स्मार्टलीच करणार आहे. म्हणून आपण 75% सिलेबस तोच कव्हर करणार आहे. कारण की तुम्हाला दुसरे पण सब्जेक्ट आहेतच, ते पण स्टडी करायचे आहे. आणि आता टाईम पण कमी आहे त्या मानाने. सो आपण 75% सिलेबस तोच बघणार आहे. त्यामुळे तुम्हाला एकच सांगायचं आहे की टोटली तुम्ही या चॅनलवर या वर्षीच्या बोर्डाची जी एक्झाम होणार आहे, बोर्डाची जी एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे, तर टोटली तुम्ही या चॅनलवर ट्रस्ट ठेवू शकता, रिलाय होऊ शकता. जे काही शिकवलं जाणार आहे ते ह्या वर्षाच्या ज्या बोर्डाने सिलेबस ठरवून दिला आहे त्याच्याप्रमाणेच शिकवलं जाणार आहे. तर हे असणार आहे. तर आता आपण डिस्कस करूयात. पहिल्या एक्झरसाइजमधले जे 2 प्रॉब्लेम्स होते डिस्कस करायचे होते ते डिस्कस करणार आहे आपण. पहिलं हे बघा, 2 क्वेश्चन्स आहेत. 7वा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 2 मधला, पहिल्या एक्झरसाइजमधला. तर याच्यात नाही का सेम जे एक्स आणि वायचे व्हॅरिएबल आहे, एक्स आणि वायचे व्हॅरिएबल या क्वेश्चनमध्ये तेच इंटरचेंज केले. म्हणजे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये जो लास्ट क्वेश्चन बघितला होता सेम त्याच्यासारखाच क्वेश्चन आहे. दोघंही लास्टचे ते 2 क्वेश्चन सिलेबसला आहे, सेम तसंच क्वेश्चन आहे. सो आपण ते डिस्कस करून घेऊयात. तर पहिलं सुरुवात कशी करायची आन्सर्स लिहिण्यासाठी. 99x + 101y = 499.
give it as equation number 1. Second, 101x plus 99y is equal to 501, give it number equation number 2. तर मी ऑलरेडी डिस्कस केलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं आहे की हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा. दोघं इक्वेशनला ॲड करून घ्यायचं, ॲडिशन करून घ्यायची दोघं इक्वेशनची, एक इक्वेशन भेटेल. नंतर दोघं इक्वेशनचे एका इक्वेशनमध्ये दुसरं इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करून घ्यायचं, मग परत एक इक्वेशन भेटेल तुम्हाला. आणि जे दोन नवीन आलेले इक्वेशन असतील त्यांचा यूज करून तुम्ही एक्स आणि वायची व्हॅरिएबल काढू शकता. ओके, तर आपण काय करणार आहे, आपण सिम्पली तेच करणार आहे. बघा आता, इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2. सुरुवातीला दोघं इक्वेशन ॲड करून घेणार आहे. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. तर हे दोन इक्वेशन आपण ॲड करून घेणार आहे. ॲड केल्यानंतर आपल्याला काय भेटतं आहे, 200x प्लस 200y इज इक्वल टू, बघा 501 प्लस 499 दॅट मीन्स 900 भेटतं तुम्हाला, सॉरी 1000 भेटतं आहे. 499चा हा 1 म्हणजे 500 म्हणजे 1000 तुम्हाला हे भेटतं आहे. तर हे इक्वेशन सॉल्व करा. आता काय आहे की 200x प्लस 200y इज इक्वल टू 1000. ओके, तर काय करणार, सिम्पली डिवाइड करणार 200ने हे सॉल्व करण्यासाठी. तर आपण ह्या टोटल इक्वेशनला जर 200ने डिवाइड केलं, सपोज डिवाइड होल इक्वेशन बाय 200, डिवाइड अबोव इक्वेशन बाय 200, तर आपल्याला एक इक्वेशन भेटेल जे असणार आहे x प्लस वाय इज इक्वल टू 2×5 म्हणजे तुझे हे भेटणार आहे x प्लस वाय इज इक्वल टू 5. याला इक्वेशन नंबर 3 देतो. आता ॲड गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्ट करायचं आहे, त्याच्यातनं परत एक इक्वेशन भेटेल. तर आता सबस्ट्रॅक्ट करून बघूयात. सबस्ट्रॅक्ट करण्यासाठी बघा 101x नंतर वरती 99x आहे, तर मी काय करेल, सेकंड इक्वेशन आधी घेईल, सेकंडमधनं फर्स्ट इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करेल. ओके, सो इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन सेकंडमधनं मी पहिलं इक्वेशन मायनस करतो आहे. 101x प्लस 99y इज इक्वल टू 500. पहिलं इक्वेशन काय आहे तुमचं, 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. ओके, नाव तुम्हाला सांगितलं आहे नंतर आता आपण सबस्ट्रॅक्ट करणार आहे, जे की प्लस साईन सबस्ट्रॅक्ट करताना प्लसची मायनस होते, इथं पण प्लसचं मायनस झाले. तर मग आता काय येईल, 101x मधनं 99x गेला तर भेटेल आपल्याला 2x. बरोबर, हा 101 मधनं 99 जाईल म्हणजे आपल्याला 2y भेटणार आहे, पण मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे, मायनस आहे, म्हणून आपल्याला इथं पण भेटेल मायनस 2y. ओके, 500 मधनं 499 गेले किती भेटतील तुम्हाला, सॉरी इथं 501 आहे, इथं 501. 501 मधनं 499 गेले तुम्हाला भेटेल 2, राईट. सो सेम वे ह्या इक्वेशनला सॉल्व करण्यासाठी काय करणार की ह्या इक्वेशनला 2ने डिवाइड करणार टोटल इक्वेशनला. तर तुम्हाला इक्वेशन भेटेल x मायनस वाय इज इक्वल टू 1. क्लिअर. तर हे इक्वेशन भेटणार आहे, याला मी इक्वेशन नंबर देतो 4th. इक्वेशन नंबर 4th. आता बघा, जर तुम्ही दोघं इक्वेशन जे आलेले आहेत, दोघं इक्वेशन ऑब्झर्व केले, इथं प्लस वाय, इथं प्लस वाय आणि इथं मायनस वाय, ते दोघेही इक्वेशन ॲड केल्यानंतर मायनस वाय प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होऊन जातील आणि तुम्ही सॉल्व केले की आन्सर भेटेल. सो व्हॉट आय विल डू इज दॅट आय विल ॲड बोथ द इक्वेशन. ओके, सो इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4. इक्वेशन 3 काय तुझं, x प्लस वाय इज इक्वल टू 5, x मायनस वाय इज इक्वल टू 1. ओके, सिम्पली ॲड करणार इक्वेशनला, वाय गेट कॅन्सल, सो 2x इज इक्वल टू 6. ओके, हे भेटेल x 6, हा 2 इकडे मल्टिप्लायला आहे, तिकडे जाताना डिवाइडला होईल म्हणजे 2 3 जा 6. सो x इज इक्वल टू 3. तर सेम कोणत्याही एक इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुम्हाला उरलेली व्हॅल्यू भेटून जाईल. ओके, सो पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन 4. पुट व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन 4.
ह्या एक्सची व्हॅल्यू आपण इक्वेशन 4मध्ये पुट करणार आहे. एक्सची व्हॅल्यू काय आहे 3 आहे. 3 - y इज इक्वल टू 1. ओके, आता हा -y तिकडे जाताना +y होऊन जाणार आहे. म्हणजे तुझं काय होऊन जाईल, इकडे y हा तिकडे जाताना प्लस झाला म्हणजे y हा 3, राईट. हा एक इकडे येताना मायनस होऊन जाईल म्हणजे 3 - 1, राईट. सो y इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 2 तुझा ॲन्सर असणार आहे. तर आपले जे ॲन्सर्स आहेत एक्स वाय इज इक्वल टू 3, 2. तर ॲन्सर लिहिताना खाली असं लिहिणार की एक्स वाय इज इक्वल टू 3, 2 इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. ओके, तर असंच एक आता पुढचं एक्झाम्पल घेऊयात. तर बघा या क्वेश्चनमध्ये काय आहे, ह्या सेम क्वेश्चन आहे. व्हॅरिएबल्सचे जी कोइफिशियंट आहे ते इंटरचेंज झालेले आहे. हे बघा, इथं 49x होता, इकडे 49y झाला आहे. इकडे 57y होता, तो तिकडे 57x झाला आहे दुसऱ्या इक्वेशनमध्ये. तर अशा इक्वेशनला सॉल्व्ह करण्यासाठी कसं सॉल्व्ह करायचं मी ऑलरेडी डिस्कस केलं आहे. तर काय करायचं आहे, सुरुवातीला आपल्याला ॲड करायचं आहे, नंतर सबट्रॅक्ट करायचं आहे. ते हे दोघं ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर तुम्हाला 2 इक्वेशन भेटणार आहे. ते 2 इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू भेटून जाणार आहेत. तर शॉर्टली मी ज्या पद्धतीने मागचं एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिले ते तुम्हाला त्याच पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. ओके, तर मी शॉर्टली डिस्कस करून देतो आहे. काय करणार, 49x - 57y इज इक्वल टू 172. 57x - 49y इज इक्वल टू 252. तर हे 2 इक्वेशन्स आहेत, इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 दोघं इक्वेशनला ॲड केल्यानंतर काय भेटेल तुम्हाला, जस्ट लिसन. 9 आणि 7 16 झाले, 50 आणि 40 90 झाले, 90 आणि 16 तुझे किती झाले 106x, राईट. इथं म्हणते जे 57 49 मायनस, आता बघा मायनस मायनस दोघांची बेरीज होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय मायनस आहे. म्हणजे हे किती 106y इज इक्वल टू, हे बघा आता हे दोघांची ॲडिशन करायची 4 5 12 आणि हे तुझे झाले 424. ओके, तर आता 106ने या इक्वेशनला डिवाईड करायचं, टोटल इक्वेशनला 106ने डिवाईड करायचं, मग एक इक्वेशन भेटेल. बघा 100 4 जा 400 आणि 6 4 जा 24 म्हणजे 424 तुमचं हे असणार आहे. म्हणजे 106ने ह्या व्हॅल्यूला जर डिवाईड केलं तर तुमचं 4 आन्सर येत आहे. म्हणजे तुझं इक्वेशन काय येणार आहे की x मायनस y इज इक्वल टू 4, हे तुझं इक्वेशन असणार आहे 3rd. ओके, तर हे तुझं इक्वेशन असणार आहे 3rd. हे ऑपरेशन परफॉर्म केलं, तुम्हाला जे मागचं एक्झाम्पल ज्या पद्धतीने मी सॉल्व्ह करून दिले त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. हे जस्ट मी तुम्हाला शॉर्टली सांगण्यासाठी हे सांगतो आहे. इक्वेशन आता बघा इथं सेकंड इक्वेशनमध्ये 57x आहे आणि फर्स्ट इक्वेशनमध्ये 49x आहे. मग मी काय करेल की इक्वेशन सेकंडमधनं इक्वेशन फर्स्ट मायनस करणार आहे. म्हणजे काय करेल मी इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन फर्स्ट. ओके, हे मी केलं. तर 57मधनं 49x गेले, तुझे किती येत आहे की 8x. 57मधनं 49x गेला आहे, -49y हे मायनस मायनस प्लस होऊन जाईल. हे तुम्ही सॉल्व्ह करून बघा, इझी आहे, तुम्हाला बरोबर जमून जाणार आहे. मायनस मायनस प्लस होऊन जाईल म्हणजे तुमचं इथे असणार आहे +8x. ओके, 252मधनं हे 172 गेले, हे तुझं 0 15मधनं 7 गेले तुझे 8 आणि म्हणजे 80 येतं आहे तुझं. ओके, हे तुझं 80 येतं आहे. या होल इक्वेशनला 8ने डिवाईड केलं की आपल्याला एक इक्वेशन भेटेल की x + y इज इक्वल टू 10. ओके, गिव इट नंबर इक्वेशन नंबर 4. ओके, या दोघं इक्वेशनला या दोघं इक्वेशनला सॉल्व्ह करायचं आहे x y. आता बघा एक इक्वेशनमध्ये तुमचं हे +x, एक इक्वेशनमध्ये तुमचं -y आणि एक इक्वेशनमध्ये +y, म्हणजे ते y कॅन्सल आउट होऊन जाणार आहे. तर तुमची जी x या दोघांची इक्वेशन 3rd प्लस इक्वेशन 4 केल्यानंतर तुम्हाला भेटेल x इज इक्वल टू
एक्स इज इक्वल टू भेटेल 7. ओके, एक्स 7 भेटणार आहे आणि 7 कोणत्याही इक्वेशनमध्ये जर तुम्ही ही व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू पुट केली तर तुम्हाला वायची व्हॅल्यू भेटणार आहे 3. ओके, तर हे एक्झाम्पल जस्ट डिस्कस केलं आहे, तुम्ही बघून घ्या काय कशा पद्धतीने मी सॉल्व केलं आहे. हे तुम्हाला मी मागचं जे क्वेश्चन सॉल्व केलं आहे त्याच पद्धतीने सॉल्व केलं आहे, करायचं आहे घरी. होमवर्क समजून घ्या. तर हे तर हॅलो फ्रेंड्स, तर काय असणार आहे ह्या इक्वेशनमध्ये. आता ऑलरेडी आपण पहिली मेथड आपण डिस्कस केलेली जी की आहे इलिमिनेशन मेथड. आता आपली सेकंड मेथड आपण डिस्कस करतो आहे जे की आहे ग्राफिकल मेथड. ओके, सो व्हॉट वी ॲक्च्युली डू इन दिस मेथड. ग्राफिकल मेथडमध्ये काय करायचं आहे, आपल्याला जे इक्वेशन्स दिलेले असतील ते आपल्याला ग्राफिकल फॉर्मॅटमध्ये दाखवायचे आहे. ओके, जे काही इक्वेशन्स दिले असतील ते आपल्याला ग्राफिकल फॉर्मॅटमध्ये दाखवायचे. तर मला ऑलरेडी तुम्ही अज्युम करतो की तुम्ही फर्स्ट लेक्चर बघितलं असणार, त्याच्यावरूनच मी एक्सप्लेन करणार आहे. तर मी पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला बोललो होतो ऑलरेडी, म्हणजे शिकवलं होतं की एव्हरी लिनियर इक्वेशन हॅज इनफायनाईट सोल्युशन. दॅट मीन्स प्रत्येक लिनियर इक्वेशनचे एक अनंत सोल्युशन्स असतात, अनकाउंटेबल सोल्युशन्स असतात. ओके, त्याला आपण ऑर्डर्ड पेड म्हणतो, ऑर्डर्ड पेड विच सॅटिस्फाय द सोल्युशन्स. ओके, तर याच्यात आपण काय बघणार आहे, इक्वेशन्सचे जे सोल्युशन असणार आहे, सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन आपण जे फाइंड करणार आहे ते युझिंग ग्राफ करणार आहे. ओके, ग्राफवर ते पॉईंट्स जे इक्वेशनला सॅटिस्फाय करणारे पॉईंट्स असतील ते आपण ग्राफवर प्लॉट करून त्यांचा सोल्युशन काढणार आहे. ओके, तर हे करणार आहे आपण. तर ते समजून देण्यासाठी एक शॉर्टमध्ये सांगतो की एक लिनियर इक्वेशन घेतो इन वन व्हॅरिएबल. ओके, सर एक लिनियर इक्वेशन एक लिनियर इक्वेशन 2x - 4 = 0. तर हे एक लिनियर इक्वेशन इन वन व्हॅरिएबल आहे. याच्यात एक व्हॅरिएबल एकच आहे. ओके, व्हॅरिएबल एकच आहे. तर मी काय बोललो आहे की इच लिनियर इक्वेशन हॅज इनफायनाईट सोल्युशन. तर ह्या इक्वेशनला आपण ग्राफिकल वेने म्हणजे काहीतरी डायग्रॅमॅटिक वेमध्ये दाखवता येत असेल तर ते बघूयात, दाखवण्याचा प्रयत्न करूयात. जर तुम्ही पहिली व्हिडिओ बघितली असणार तर त्याच्यात मी ऑलरेडी सांगितलं आहे की लिनियर इक्वेशन इन वन व्हॅरिएबलच्या वेळेस जी त्या पर्टिक्युलर व्हॅरिएबलची, म्हणजे जो व्हॅरिएबल असतो त्या पर्टिक्युलर व्हॅरिएबलची व्हॅल्यू जी असते ती फिक्स असते. ओके, मी ऑलरेडी फर्स्ट व्हिडिओमध्ये हे डिस्कस केलेलं आहे. तर ह्या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू फिक्स आहे. तर जर हे इक्वेशन मी सॉल्व केलं, ओके, 2x हा -4 तिकडे जाताना +4 होऊन जाईल. 2x = 4. हा x 2 इकडे मल्टिप्लायला आहे, तिकडे जाताना डिवाइडला होईल, म्हणजे 4/2. 2 × 2 = 4, म्हणजे x = 2. हे तुझं इक्वेशन x = 2. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय कळालं की एक्सची व्हॅल्यू फिक्स आहे या ठिकाणी, जी की 2 आहे. ओके, 2 व्हॅल्यू ही फिक्स आहे एक्सची. तर आता तुम्हाला वाटत असेल की दादा याला ग्राफिकल वेने कसं दाखवू, तर म्हणजे डायग्रॅमॅटिक वेने कसं दाखवू. सिम्पल एक काय करू शकता तुम्ही, एक व्हॅल्यू आहे आपल्याकडे एक्सची जी की आली आहे 2. ओके, सिम्पल वे काय करू शकता तुम्ही, एक नंबर लाईन दाखवून द्या. जस्ट सपोज एक नंबर लाईन दाखवली मी, तर एक नंबर लाईन ड्रॉ करतो. झिरो, हां, तर ही बघा, ही एक नंबर लाईन ड्रॉ केली. आपल्याकडे पॉईंट काय एक्स आहे ज्याची व्हॅल्यू आहे 2 आलेली आहे. तर आपण काय दाखवू शकतो, हा इथं पॉईंट आहे जर मी दाखवायचं म्हटलं तर. आता हेच मला ग्राफिकल वेमध्ये दाखवायचं असेल, ग्राफिकल वेमध्ये दाखवायचं आहे, तर मी कसं दाखवणार, जस्ट लिसन. हे कळालं. तर तेच आहे, म्हणजे आपल्याला ग्राफिकल वेमध्ये ज्या लिनियर इक्वेशनचा ग्राफ काढायचा आहे आणि त्या ग्राफचं म्हणजे ते ग्राफ जिथं कोइन्साइड होतील, म्हणजे जिथं दोघं ग्राफ मिळून एक पर्टिक्युलर पॉईंट फॉर्म होईल, ते जे सोल्युशन, ते जो पॉईंट असेल क्रॉसिंग पॉईंट्स,
तो पॉईंट असणार आहे तुमचा सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन. म्हणजे दोघं इक्वेशनचा तो पर्टिक्युलर जो पॉईंट असणार आहे, ज्याचं दोघं इक्वेशन एकमेकांना क्रॉस करणार आहे, क्रॉसिंग पॉईंट, तो तुमचा या दोघं लिनियर इक्वेशनचा सोल्युशन असणार आहे. ओके, तर हेच सांगायचं होतं मला याच्यातनं. तर हां, हे डिस्कस करून घेऊया आधी. 2x - 4 = 0. मला आता काय करायचं आहे की एक्स आणि वाय ॲक्सिसमध्ये ही जे इक्वेशन आहे त्याचे पॉईंट्स दाखवायचे. तर मी कसं करणार? ओके, तर तेच बघूयात. काय करेल मी, एक्स आणि वायमध्ये दाखवायचे. मग मी काय करेल, 2x एक नवीन व्हेरिएबल इंट्रोड्यूस करेल ज्याचं नाव असणार आहे वाय. 0 × y हा जो -4 आहे तिकडे जाताना +4 होईल, म्हणजे इकडे +4 होऊन जाईल. क्लिअर? तर हे केल्यानंतर आता मला दाखवायचं आहे ग्राफिकल वेमध्ये. तर मी पहिले बॉक्स काढेल, म्हणजे ज्याच्यात एक्स आणि वायचे व्हेरिएबल आपण डिस्कस करून घेऊयात. हा तुझा एक्स, याच्यात मी तुझे एक्सचे पॉईंट्स घेईल, याच्यात मी वायचे पॉईंट्स घेईल, आणि याच्यात तुझे एक्स वाय दोघंही असतील. तर हे बघा, तर वायची व्हॅल्यू जर मी 1 असून केली तर एक्सच्या व्हॅल्यूला काही फरक पडणार आहे का? नाही पडणार. 1 जरी ठेवलं तरी एक्स तुझा 2च असणार आहे ह्या केसमध्ये. ओके, वाय जर मी 2 ठेवली तर एक्सच्या व्हॅल्यूला पण आता काही फरक नाही पडत. 0ने मल्टिप्लाय होतं म्हणजे ते 0च होणार आहे, आणि एक्स तुझा हा परत असणार आहे 2 राहायचा, तो 2च राहणार आहे या ठिकाणी पण. आणि वायची व्हॅल्यू जर मी 3 टाकली, तर परत या ठिकाणी एक्सला काहीच फरक नाही पडत. या इक्वेशनमध्ये एक्स पण 2च राहणार आहे. ओके, तर मग हे पॉईंट्स काय येतील तुझे, 2 1 2 2 आणि 2 3. ओके, हे असणार आहे, हे पॉईंट्स येणार आहे तुझे. तर आता मला हे एक्स आणि वाय ॲक्सिसमध्ये दाखवायचं आहे. तुम्हाला ऑलरेडी हे सगळं माहितीच असणार आहे की एक्स ॲक्सिस काय असते, वाय ॲक्सिस काय असते. तर आपण तेच आता एक्स आणि वाय ॲक्सिसमध्ये आता दाखवणार आहे. ओके, सो लेट्स ड्रॉ अ ग्राफ. x dash तर हे जे इक्वेशन आहे आता मला ग्राफवर दाखवायचं आहे. आता काय आहे, वाय एक्सची व्हॅल्यू 2 फिक्स आहे. पहिला पॉईंट काय आहे, 2 1. सो दिस इज एक्स ॲक्सिस 2 1, म्हणजे हा तुझा पॉईंट असणार आहे इथं. दुसरा पॉईंट काय आहे, 2 2 2 2, हा इथं असणार आहे. तिसरा पॉईंट काय आहे, 2 3 2 3, म्हणजे हा तुझा इथं असणार आहे. आता ही जी लाईन ड्रॉ केली ही तुझी अशी स्ट्रेट लाईन जाणार आहे 2 मधून अशी स्ट्रेट लाईन जाणार आहे. ओके, तर या व्हॅल्यूला नाव देऊन देतो मी की इक्वेशन काय आहे ते 2x - 4 = 0. मला याच्यातनं सांगायचं हेच आहे, ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू फिक्स असते, इक्वेशन असणार आहे एक्सचं सपोज इक्वेशन असेल लिनियर इक्वेशन इन 1 व्हॅरिएबल. तर सपोज एक्सच्या फॉर्ममध्ये लिनियर इक्वेशन इन 1 व्हॅरिएबल असेल तर ते नेहमी लक्षात असू द्या की त्याची जी स्ट्रेट लाईन येईल ना ती असणार आहे तुमच्या वाय ॲक्सिसला पॅरल. ओके, आणि ज्यावेळेस वायच्या फॉरवर्डमध्ये इक्वेशन असणार आहे, म्हणजे लिनियर इक्वेशन इन 1 व्हॅरिएबल जे की वायच्या फॉरवर्डमध्ये असणार आहे, तर ते तुझं वाय फिक्स होणार. म्हणजे तुझं काय याच्यावरनं काय कळतं की 1 व्हॅरिएबलमध्ये इक्वेशन आहे वायच्या फॉरवर्डमध्ये, म्हणजे वायची व्हॅल्यू तुझी फिक्स झालेली आहे ऑलरेडी. वायची व्हॅल्यू जर तुझी फिक्स झालेली आहे तर इथं जे वायची व्हॅल्यू सपोज 3 फिक्स आहे, आपण इक्वेशन सॉल्व्ह करून वायची व्हॅल्यू 3 फिक्स केले, बाकी तू किती पॉईंट अजून केले तर ते एक्स ॲक्सिसला जे असणार आहे एक्स ॲक्सिसला पॅरलच असणार आहे.
क्लिअर. जे काही असणार आहे ते एक्स ॲक्सिसला तुझं ते पॅरलल असणार आहे. हे 2 पॉईंट मला क्लिअर करायचे होते. तर आता आपण पुढचं डिस्कस करूयात. तर सर्वात अगोदर ग्राफिकल मेथडमध्ये सिम्पल आहे. काय करायचं आहे तुम्हाला की इक्वेशन्स आहेत. ॲक्च्युली मला आणखी एक पॉईंट डिस्कस करायचा आहे. लिनियर इक्वेशन्सचा ग्राफ ऑलवेज स्ट्रेट लाईन असेल, तो कसा येऊ शकतो डझंट मॅटर. सांगायचं काय आहे याच्यातनं मला फक्त की आपण जे असतो ना 4 पॉईंट कन्सिडर करतो. आपण लिनियर इक्वेशनमध्ये आपण नेहमी इक्वेशनवरनं 4 पॉईंट्स काढत असतो. का? तर त्याचंही रिझन सांगतो. जर आपण 2 पॉईंट्स काढले, म्हणजे सपोज आपण 2 पॉईंट्स काढले, गॅरंटी नाही आहे. सपोज आपलं कॅल्क्युलेशन मिस्टेक झालं तर ते चुकू शकतं. म्हणजे कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली तर ती लाईनच जी ग्राफवर आपण काढलेली असेल ती चुकू शकते. सपोज आपण 3 पॉईंट्स काढले, एक इथं आहे तुझा, एक तुझा आहे इथं आणि एक तुझा आहे इथं. तर याच्यावरनं पण आपण डिसाईड नाही करू शकत. सपोज तुम्ही क्वेश्चन सॉल्व करताना कॅल्क्युलेशन मिस्टेक केली असणार, तर याच्यावरनं पण आपण डिसाईड नाही करू शकत. इथं एक ती जी करेक्ट लाईन असेल तुझी इक्वेशनची ती मे बी अशी असू शकते, राईट. ती तुझी अशी असू शकते किंवा मग ही अशी असू शकते. म्हणजे त्यामुळे आपण काय करणार आहे की 4 पॉईंट्स काढणार आहे. ओके. त्याच्याने फायदा काय होईल, म्हणजे पुस्तकात पण तेच म्हटलं आहे, हे इक्वेशनला सॉल्व करण्यासाठी पुस्तकात जी स्टेप दिली ती तेच म्हटलं आहे की आपण 4 पॉईंट्स काढायचे. त्याच्याने आपल्याला काय होईल, जर कॅल्क्युलेशन करत असताना आपला एखादा पॉईंट जर चुकीने जरी प्लॉट केला गेला असला तर उरलेले 3 पॉईंट्समधनं एक स्ट्रेट लाईन नक्की जाणार आहे. उरलेल्या 3 पॉईंट्समधनं एक स्ट्रेट लाईन नक्की जाणार आहे. त्याचा फायदा असा होईल आपल्याला की आपला क्वेश्चन नाही चुकणार. आणि म्हणून ते पुस्तकात कदाचित तसं दिलं असेल की फाइंड ॲट लिस्ट 4 पॉईंट्स फ्रॉम दी लिनियर इक्वेशन. ओके. तर तुम्हाला माहिती आहे सोल्युशन्स किती. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स हॅज इनफायनाईट सोल्युशन, अनकाउंटेबल सोल्युशन्स आहेत. तर तुम्हाला 4 पॉईंट्स काढणं एवढं काही विशेष नाही आहे या गोष्टीमध्ये. तर त्याचे अनकाउंटेबल सोल्युशन असतील तर 4 पॉईंट्स काढणं काही इझी आहे सगळं. सो म्हणून तुला आता तर असं म्हणतो की म्हणजे असं समजतो की तुम्हाला हा पॉईंट समजला आहे. तर काय करायचं आहे, सिम्पल 3-4 स्टेप्स असणार आहेत ग्राफिकल मेथडने सॉल्व करण्यासाठी. पहिल्यांदा इक्वेशन्सवरून 4 पॉईंट्स काढून घ्यायचे. इक्वेशन्सवरनं तुम्हाला 4 पॉईंट्स काढून घ्यायचे. प्रत्येक इक्वेशनमधनं 2 इक्वेशन असतील, 4 पॉईंट्स काढून घेतले. एका इक्वेशनचे दुसऱ्या इक्वेशनचे 4 पॉईंट्स काढून घेतले. ते 4 पॉईंट्स काढल्यानंतर आपण मस्त एक ग्राफ पेपर घ्यायचा. ग्राफ पेपरवर ते 4 पॉईंट्स मस्तपैकी प्लॉट करायचे. ओके. प्लॉट केल्यानंतर एक स्ट्रेट लाईन जाईल 4 पॉईंटमधनं, एका इक्वेशनमधनं. प्लॉट केल्यानंतर एक स्ट्रेट लाईन जाईल, त्या स्ट्रेट लाईन काढून घ्यायची. त्या इक्वेशनला नाव देऊन द्यायचं जे काही असेल. सपोज 2x - 3y = 12 असं जे काही असणार आहे ते नाव देऊन द्यायचं. दुसऱ्या इक्वेशनचे पॉईंट्स प्लॉट करायचे. दुसऱ्या इक्वेशनचे पण पॉईंट्स काढून घ्यायचे ग्राफवर काढल्यानंतर तुम्ही असं ऑब्झर्व करणार की ते 2 इक्वेशन्स एकमेकांना क्रॉस होणार आहे. ओके. जे ते 2 इक्वेशन एकमेकांना क्रॉस होणार आहे. तर ते क्रॉस झालेला जो क्रॉसिंग पॉईंट असेल, जिथं ते क्रॉस आहे हा पॉईंट, तर तो जो पॉईंट असणार आहे तो पॉईंट तुमचा असणार आहे सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन. ओके. आणि जर तुम्ही ते जे 2 इक्वेशन तुम्ही ग्राफिकल मेथडने सॉल्व करताय, ते दोघं इक्वेशन तुम्ही इलिमिनेशन मेथडने जरी सॉल्व केलं ना, तर आन्सर तुमचं तेच राहणार आहे, सेमच राहणार आहे. जर तुम्ही क्वेश्चन करेक्टली सॉल्व करणार असणार तर तुम्ही नो मॅटर विच मेथड यू यूज टू सॉल्व दी सायमल्टेनियस इक्वेशन, आन्सर जे असणार आहे ते सेमच असणार आहे. ओके. तर आता आपण डिस्कस करूयात पुढचा टॉपिक.
एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4, 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. तर घेऊयात, सॉल्व करूयात युजिंग ग्राफिकल मेथड. तर सर्वात अगोदर काय करायचं, तुम्हाला इक्वेशनवरनं पॉईंट्स काढून घ्यायचे. पहिलं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. ओके, तर हे इक्वेशन आहे तुमचं. किती पॉईंट्स काढायचे आहे? 4 पॉईंट्स काढायचे. सर्वात अगोदर तुम्हाला 4 पॉईंट्स काढून घ्यायचे. सिम्पली काय करायचं, जे काही आपल्याला म्हणजे इझी पडेल त्याच पद्धतीने ॲन्सर्स काढायचे. सपोज म्हणजे आपल्याला इझी पडेल प्लॉट करायला किंवा तेच पॉईंट्स आपल्याला काढायचे. तर सपोज मी x0 घेतो, तर मला y भेटणार आहे इथं. x0 जर टाकला तर हा 0च असणार आहे, म्हणजे y मला भेटणार 4. y जर मी 0 टाकला, y 0 टाकला तर x मला भेटेल 4. ओके, सपोज x मी इथं -4 टाकला, x मी इथं -4 टाकला, सॉरी x मी इथं सपोज 1 टाकला, इथं मी x जर 1 टाकला तर मला y भेटेल 3. x जर मी इथं 5 टाकला, x जर मी इथं 5 प्लॉट केला तर मला y काय भेटेल 4 - 5 म्हणजे y मला भेटेल -1. ओके, असे पॉईंट्स भेटणार आहे. पॉईंट्स असे काढण्याचा प्रयत्न करायचा जे की आपल्याला ग्राफच्या साईजमध्ये म्हणजे मिनिमम ग्राफ साईजमध्ये आपण ते पॉईंट्स प्लॉट करू शकू. तर त्याच पद्धतीने पॉईंट्स काढण्याचा प्रयत्न करायचा. 0 4 4 0 1 3 5 -1. ओके, सो सेकंड इक्वेशन काय आहे तुझं की 2x - y इज इक्वल टू 2. हे इक्वेशन आहे. तर हे बघा, तर आता काय करणार आहे आपण परत हे इक्वेशन सॉल्व करूयात. सपोज मी एक्सची इक्वेशन असे पॉईंट्स काढले जे की म्हणजे ग्राफवर प्लॉट करण्यासाठी आपल्याला इझी पडतील. सपोज मी x = 0 पुट केला तर y हा -y आहे, तिकडे जाताना मायनस साईन तिकडे चालली जाईल म्हणजे हा -2 होऊन जाईल. इथं तर 0 होतं आहे, x 0 आहे म्हटल्यावर इथं 0 होऊन जाईल. -y = 2 तुझं हे रिमेनिंग असणार आहे आणि हे मायनस तिकडे साईन गेलं की -2 तुझं हा -2 पॉईंट येऊन जाईल म्हणजे 0 -2. ओके, आता मी काय करेल की वायला मी सपोज 0 टाकला, वाय मी 0 टाकला तर इथं तर 0 होऊन जाईल. 2x = 2 तुझं एवढंच उरेल म्हणजे x = तुझं 1 येऊन जाईल. म्हणजे तुझे हे जे पॉईंट्स असणार आहे 1 0
ओके. सपोज मी x इक्वल टू 2 टाकला, सपोज मी x इक्वल टू 2 टाकला तर काय होईल, x इक्वल टू 2 टाकल्यामुळे बेदुने 4 होऊन जातील. 4 मायनस वाय इज इक्वल टू 2. ओके, काय असेल तुझं 4 मायनस वाय इज इक्वल टू 2. हा मायनस वाय तिकडे जाताना प्लस 5 होऊन जाईल, म्हणजे 4 हे जे प्लस 2 इकडे जाताना मायनस होऊन जाईल. 4 मायनस 2 इज इक्वल टू वाय, म्हणजे वाय इज इक्वल टू 4, सॉरी वाय इज इक्वल टू 2. काय येणार आहे, वाय आपण x 0 टाकणार आहे, सॉरी x आपण 0 टाकला, मायनस 2 आला. इथं काय करणार आहे आपण, x इक्वल टू 2 टाकणार आहे. ओके, जस्ट लिसन, सी हिअर, x इक्वल टू 2 टाकल्यामुळे काय होईल, 2 इंटू 2 मायनस वाय इज इक्वल टू 2, म्हणजे हे तुझे 4 मायनस वाय इज इक्वल टू 2. याच्यामुळे आपल्याला वायची व्हॅल्यू भेटेल 2, म्हणजे हा झाला 2, म्हणजे 2 पॉईंट्स भेटले आपल्याला. हां, नंतर आपण काय करू शकतो, y इज इक्वल टू 3 सपोज पुट केला, y इज इक्वल टू 4 जर पुट केला तर काय भेटेल आपल्याला. सपोज y इक्वल टू प्लॉट केला आहे का, हां y इक्वल टू 4 केला, म्हणजे बघायचं, म्हणजे हे तर ग्राफ तुम्हाला नंतरच काढायचं आहे प्लॉट्स पॉईंट केल्यानंतर. y इक्वल टू जर मी 4 पुट केला तर हा इकडे मायनस 1 होऊन जाईल, तिकडे जाताना प्लस होईल, म्हणजे 2x इक्वल टू 6 तुझं येऊन जाणार आहे. तुम्हाला जर सॉल्व पण करू शकता, 2x इक्वल टू 6 होऊन जाईल, म्हणजे तुझी x ची व्हॅल्यू असणार आहे तुझी 3, राईट. सो 3 4, तर हे तुझे पॉईंट्स असणार आहे. आता काय करणार, हे पॉईंट्स आपण, हे दोघं इक्वेशनचे जे चार्ट आपण काढला आहे ते पॉईंट्स आपण ग्राफवर दाखवणार आहे. आणि तेच की क्रॉसिंग पॉईंट, दोघं लाईन क्रॉस करत असतील तर ते जे क्रॉसिंग पॉईंट असेल तो पर्टिक्युलर पॉईंट, त्याला आपण म्हणतो एक सिंगल पॉईंट, और तेच एक सोल्युशन असतं, सिंगल सोल्युशन दोघं इक्वेशनचं, तर ते आपल्याला भेटून जाईल. तर आपण पॉईंट्स प्लॉट करूयात. ओके, 0 4 x 0, okay, y 4 means this is the point where we have to solve. x 0 4 4 0 x 4, okay, y 0, that means this point will be lie on that particular place. Next 1 3, x किती तुझा 1, y किती तुझा 3, म्हणजे तुझा हा पॉइंट असेल इथं. ओके, पुढचा असेल 5 x 5, ओके, y मायनस 1, म्हणजे दिस विल बी द प्लेस. ओके, नाव हे जर एक स्ट्रेट लाईनमध्ये येत आहे, म्हणजे आपण इक्वेशन म्हणजे कॅल्क्युलेशन मिस्टेक केलं नाही, याचा अर्थ हाच होता. आता आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करू इथं. ओके, सो दिस विल बी द स्ट्रेट लाईन फॉर द इक्वेशन x प्लस y इज इक्वल टू 4. ओके, हे दोन पॉईंट प्लॉट करायचे तुला. 0 मायनस 2, x 0 मायनस 2 म्हणजे हा इथं आला. 1 0 1 म्हणजे हा x इज इक्वल टू 1, हा इथं आला. ओके, 1 0 2 2 x 2 2 2 म्हणजे हे तुझं इथं आलं. ओके, आणि 3 4 x 3 4 हे इथं येईल. हे इक्वेशन हा काढायचा. तर आता तुम्हाला कळालं असेल, म्हणजे ॲक्च्युली जो ग्राफ व्यवस्थित काढला नसल्यामुळे ते एक पर्टिक्युलर एक्झॅक्ट पॉईंट नाही भेटला आपला. पण सोल्युशन आपलं काय आहे या ठिकाणी, हा जो पॉईंट असेल ना, ह्या जे क्रॉसिंग पॉईंट असेल तर सोल्युशन असणार आहे आपल्याला 2 2. ओके, तुम्ही जर ग्राफवर व्यवस्थित हे पॉईंट्स ड्रॉ करून स्ट्रेट लाईन काढून क्रॉसिंग पॉईंट काढला तर तुम्हाला नक्की 2 2 भेटणार आहे. ते आपल्याला तर हेच मला अशाच पद्धतीने ग्राफिकल मेथड सॉल्व करायची, जे की हे जे पॉईंट्स काढताना असे पॉईंट्स घ्यायचे की जे की आपल्याला ग्राफ पेपरवर इझिली काढता येतील. ओके, तर हेच आहे. आणि आय थिंक पुस्तकात तुम्हाला असं म्हटलं आहे, पुस्तकात हेच हाच क्वेश्चन इलिमिनेशन मेथडने सॉल्व करून जे सोल्युशन आहे ते सोल्युशन आणि ग्राफिकल मेथडवर जे सोल्युशन आहे ते एक्झॅक्ट सेम आहे. तर हे पण सोल्युशन पुस्तकात करून दिले की इलिमिनेशन मेथडने हा क्वेश्चन सॉल्व केला आहे. तर बघा, इलिमिनेशन तर तुम्हाला माहितीच आहे,
तरी इथं तर दोघे इक्वेशनला ऑब्झर्व केल्यावरच आपल्याला कळतं इथं एक प्लस वाय इथं मायनस वाय म्हणजे वाय ते तुझे कॅन्सल्स होतील. ज्यावेळेस तू दोघं इक्वेशनला ॲड करशील त्यावेळेस वाय दोघं कॅन्सल होणार आहेत. ओके, म्हणजे एक्स आणि 2x म्हणजे तुझे किती होऊन जातील हे 3x. ओके, आणि हा जो 4 असणार आहे आणि हा 2 असणार आहे म्हणजे हा तुझा किती 6 होऊन जाणार आहे. जस्ट व्हेरीफाय करतोय जे आपण काढलं ते बरोबर आहे की नाही. 6 डिवाइड बाय 3. ओके, 3 2 जा 6 दॅट मीन्स x इक्वल टू 2. x इक्वल टू 2 आहे तुझा. x कोणत्याही इक्वेशनमध्ये ज्याच्यात तुला इझी पडत असेल त्याच्यात पुट कर व्हॅल्यू. सपोज मी दिस पुट द व्हॅल्यू ऑफ इन इक्वेशन 1 मध्ये पुट केली तर x इक्वल टू 2 प्लस वाय इज इक्वल टू 4 दॅट मीन्स y इज इक्वल टू 4 मायनस 2. हा जो प्लस आहे तिकडे जाताना मायनस होऊन जाईल म्हणजे तुझा y इक्वल टू 2 असणार आहे. म्हणजे तुझं सोल्युशन काय असणार आहे 2 जे की आपण ग्राफिकल मेथडने काढले आहे. तर ह्याच गोष्टी सांगायच्या होत्या आज की ग्राफिकल मेथडने आपण सोल्युशन्स कसं काढणार. फक्त एक गोष्ट आहे की डोंट मेक द कॅल्क्युलेशन मिस्टेक. जर कॅल्क्युलेशन मिस्टेक नाही केली ना तर इझिली आपण पॉईंट्स म्हणजे इझिली आपण सगळं सॉल्व करू शकतो या मेथडमध्ये. तेवढं काही टफ नाही आहे. आणि पॉईंट्स चार्ट जेव्हा तयार करणार ना पॉईंट्स जेव्हा काढणार तर अशा व्हॅल्यू कन्सिडर करायच्या की ज्याच्याने आपल्याला रेशो म्हणजे काहीतरी पॉईंटमध्ये व्हॅल्यू नाही यायला पाहिजे. जे की ते काळजी घ्यायची म्हणजे असं काहीतरी 1/2 असं काही नाही यायला पाहिजे. 1/5 सपोज 1/2 आला तर मग 0.5 एका वेळेस आपण ग्राफवर काढू पण शकतो. पण इन केस सपोज असं x इक्वल टू तुम्ही इक्वेशन सॉल्व करताय तर x इक्वल टू सपोज 1/3 आलं असं आलं बरोबर. तुम्ही वायची व्हॅल्यू काहीतरी कन्सिडर केली आणि एक्सचा व्हॅल्यू तुम्हाला काहीतरी 1/3 आलं तर आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू काय भेटेल x इक्वल टू 0.3333 रिकरिंगमध्ये 0.3333 असं भेटणार व्हॅल्यू बरोबर. तर मग काय प्रॉब्लेम होतो की आपल्याला ग्राफवर एक्झॅक्ट ही जी व्हॅल्यू आहे प्लॉट करताना प्रॉब्लेम होतो. ओके, ग्राफवर एक्झॅक्ट म्हणजे हा जो व्हॅल्यू आहे ती प्लॉट करताना आपल्याला प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे असा प्रयत्न करायचा की जास्तीत जास्त पॉईंटमध्ये यायला नाही पाहिजे तुमचा पॉईंट. म्हणजे तेच जे की पॉईंटमध्ये नाही यायला पाहिजे ह्या काळजी घ्यायच्या. आशा करतो की तुम्हाला ग्राफिकल मेथड चांगलं क्लिअर झालं असणार. जर तुम्हाला सजेशन्स द्यायचे असतील तर या व्हिडिओच्या कमेंट खाली मला काही सजेशन्स द्यायचे असतील तर देऊ शकतात. आणि उद्या आपल्या येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे एक्झरसाईजचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यापैकी 3-4 प्रॉब्लेम सॉल्व करू. आणि आता तुम्हाला कन्सेप्ट तर क्लिअर झालाच आहे तर तुम्ही पण घरी आता क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्या पद्धतीने जे काही इन्स्ट्रक्शन्स मी दिल्या आहेत आज तर त्याच पद्धतीने सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आणि उद्या तर असणारच आहे. उद्या मी तुम्हाला बरेच क्वेश्चन सॉल्व करून देईल तर ते तर असणारच आहे. आणि आणखी एक गोष्ट हे बघा एक जर बुक ओपन असणार तर बघा नाही तर ओपन करून घ्या. क्वेश्चन पेज नंबर 9 वर जर तुम्ही ऑब्झर्व केलं 2 इक्वेशन्स दिले. ओके, 2 इक्वेशन्स दिले त्या ठिकाणी. पहिलं आहे तुझं x + 2y = 4 हे पहिलं इक्वेशन आहे. सेकंड इक्वेशन आहे तुझं 3x + 6y = 12 हे तुझं सेकंड इक्वेशन आहे. तर त्यांनी दोघं इक्वेशनचा यूज करून पॉईंट्स काढलेत, टेबल बनवलं आहे. दोघं इक्वेशन्सचा यूज करून त्यांनी पॉईंट्स काढला आहे. आणि पॉईंट्स काढल्यानंतर त्यांनी ग्राफ मेथड म्हणजे ग्राफवर ॲक्च्युली ते ग्राफवर ते पॉईंट प्लॉट केलेले आहे. आणि त्याच्यातनं आपल्याला एक भेटलं आहे की त्याच्यातनं एक स्ट्रेट लाईन गेली. म्हणजे तुम्ही बघत असणार तर बघा ते आफ्टर प्लॉटिंग द पॉईंट्स ऑन द ग्राफ वी गेट द स्ट्रेट लाईन फॉर बोथ द इक्वेशन. ओके, तर आणि इक्वेशन्स दिलेले ही एक लेट्स डिस्कस म्हणून एक पॉईंट आहे. तर आर द ग्राफ ऑफ बोथ इक्वेशन डिफरंट ऑर सेम. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं डायरेक्टली ऑब्झर्व केल्यावर इझिली दिसतं आहे की हे जे पॉईंट्स आहे म्हणजे जो ग्राफ आपण काढला आहे दोघं इक्वेशनचा तो सेमच आहे, डिफरंट नाही आहे. ओके, नंतर what are the solutions of equations? हे बघा दुसरा क्वेश्चन काय म्हटलं आहे की व्हॉट आर द सोल्युशन ऑफ द 2 इक्वेशन
x plus 2y is equal to 4 and 3x plus 6y is equal to 12, how many solutions are possible? ओके, हा क्वेश्चन म्हटला आहे. जर आफ्टर प्लॉटिंग द ग्राफ, दोघं इक्वेशनचा ग्राफ प्लॉट केल्यानंतर दोघं इक्वेशन जर तुझ्या एकाच लाईनवर येत असतील तर काय असणार आहे? सोल्युशन्स त्याचे इन्फायनाईट असणार आहे. म्हणजे तू त्या लाईनमधला कोणताही पॉईंट घे ते तुझं सोल्युशन असणार आहे, राईट. सो याचा आन्सर काय असणार आहे? इन्फायनाईट सोल्युशन. ओके. हाऊ आर द रिलेशनशिप बिटवीन कोएफिशियंट ऑफ एक्स, कोएफिशियंट ऑफ वाय, कॉन्स्टंट टर्म इन द बोथ इक्वेशन? जर ऑब्झर्व केलं तुम्ही व्यवस्थित तर क्लिअरली तुम्हाला दिसतंय. ओके, जस्ट आय विल डिस्कस. एक फॉर्मॅटमध्ये लिहून देतो. a1x प्लस b1y इज इक्वल टू c1, a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. हे दोन इक्वेशन्स आहेत, तेच इक्वेशन्स आहेत जे की मी आता म्हणजे ते सॉरी ते हे काहीतरी याच्यात आहे एक इक्वेशन्स आहे आणि जे मी जनरल फॉर्म लिहून टाकला सपोज. तर याच्यात काय म्हटलं की त्यांनी की त्यांचं जर कोइफिशियन्स आहेत म्हणजे एक्सचा कोइफिशियंट, वायचा कोइफिशियंट, एक्सचा कोइफिशियंट, वायचा कोइफिशियंट, त्यांच्यात जे आणि कॉन्स्टंट टर्म आहे त्यांच्यात रेशो कॉन्स्टंट टर्म आहेत. तर त्याच्यात रिलेशन्स काय, इथं काय रिलेशन आलं आहे आपल्याला बघा. 1x 3x म्हणजे 1/3 एक्समध्ये, 2y 6y म्हणजे 2/6 म्हणजे अगेन 1/3. ओके, म्हणजे जे हे रेशो असणार आहे तुझे a1/a2 इज इक्वल टू b1/b2 इज इक्वल टू c1/c2, हे जे रेशो असणार आहे ते तुझा कॉन्स्टंट आला आहे तिथं जो की आहे 1/3. ऑब्झर्व करा क्वेश्चन पेज नंबर 9वर जाऊन. ओके, तो रेशो तुमचा कॉन्स्टंट आला आहे. तर मग आपल्याला काय भेटलं की सगळे जे रेशो आहे ते एकच आहे, सगळ्या रेशोची व्हॅल्यू एकच आहे 1/3. हा एक पॉईंट क्लिअर झाला. Conclusion, what conclusion can you draw when two equations are given but graph is only one? आपल्याला काय कॉन्क्लुजन काय करू शकतो म्हणजे एका शॉर्टमध्ये तुम्हाला काय म्हणायचं आहे ह्याबद्दल? सिम्पल आहे की एक लाईनवर दोघं इक्वेशनचे जे पॉईंट्स आहे एका लाईनवर लाई करता. याचा अर्थ काय आहे की कॉन्क्लुजन देताना आपल्याला एकच द्यायचं आहे की both the simultaneous equation has infinite solution. Okay, so please like, share and subscribe to our channel. This is the things that motivate us to create more fruitful videos for you, and stay tuned with us and happy learning. Thank you.